विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शनिवारी नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सुरू झाला. महाविकास आघाडीनं मात्र यावर बहिष्कार टाकला. पण विधानसभा निवडणुकीत मविया सोबत असलेल्या समाजवादी पार्टीचे अबू आझमी यांनी मात्र शनिवारी विधानभवनात वेगळी भूमिका घेत मवियाला धक्का दिला. समाजवादी पक्षानं आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी याबाबतची घोषणा केली असून लवकरच आम्ही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासोबतही चर्चा करू, अशी माहिती आझमी यांनी दिली. सत्ताधारी महायुतीवर ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप करत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानसभा सदस्यत्वाची शपथ न घेण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदारांनी शपथ घेण्याचं टाळलेलं असतानाच महाविकास आघाडीतील समाजवादी पक्षाच्या 2 आमदारांनी मात्र शपथ घेतली. त्यानंतर आमदार अबू आझमी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं पुन्हा एकदा हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. आमची सर्वधर्म समभावाची भूमिका असल्यानं आम्ही उद्धव ठाकरेंसोबतच्या आघाडीत राहू शकत नाही. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून वारंवार बाबरी मशीद पाडल्याची आमची जखम ओली करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे आम्ही बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहोत. दरम्यान समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख यांनी ही भूमिका मांडत ठाकरेंवर टीका केली आहे. बघा, एक ट्विट सन्माननीय मिलिंद नार्वेकर जे शिवसेना उभाटा गटाचे एमएलसी आणि मोठे नेते त्यांनी केला होता. त्या ट्विटवर आम्ही हे म्हटलं आहे की जेव्हा 2 इलेक्शन झाले होते लोकसभा आणि असेंब्लीमध्ये, तेव्हा त्यांना जे मतं मिळाली ते सेक्युलर मतं आहेत. तर त्या सेक्युलर मतांचा आदर ठेवणं हे गरजेचं आहे. आणि जर शिवसेना उभाटा गट कट्टरवादी शिवसेना म्हणजे जी होती ती भूमिका घेणार, तर त्याचा माझा विरोध. समाजवादी पक्षाच्या एक्झिटमुळे आधीच संख्याबळ कमी असलेल्या महाविकास आघाडीतील आणखी 2 आमदार कमी होणार आहेत. त्यातच ठाकरेंच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे मवियातील काँग्रेस राष्ट्रवादीचीही आता अडचण होतीये का, अशी चर्चा सुरू झाली आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.